विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत जामखेडमध्ये सर्वे, रोहित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती, अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा. सात ते 8 वेळा बारामतीतून लढलो, आता रस नाही, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. तर बारामतीमधून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची ही चर्चा. शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट. बारामतीत सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजितदादांकडून पुनरुच्चार. पिंपरी चिंचवडच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची शक्यता, नाना काटेंना आमदार करण्यासाठी पार्थ पवारांनी बांधला चंग. महायुतीत खडा टाकण्याचं काम करू नका, भाजपच्या अमित गोरखेंचा पार्थ पवारांना सल्ला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा शिंदेनंतर कृषी विभागाच्या सचिवांवरूनही वादाचा अंक. तर लाडकी बहीण योजनेवरून महिला बालकल्याण आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांमध्ये खटका, पण सरकारकडून खंडन. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असणार, काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता. ₹1500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला, लाडकी बहीणवरून सुप्रिया सुळेंची टीका. तर योजनेमुळे मोठ्या ताईंना पोटदुखी, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलण्यास सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची मार्चच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिटही करणार. लाल किल्ल्याच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख, देशातले कम्युनल सिव्हिल कोड हटवण्याची गरज असल्याचं मोदींचं मत. कोलकात्याच्या रुग्णालयातील तोडफोडीमागे वाम आणि राम, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं वादग्रस्त वक्तव्य. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधींना 5व्या रांगेत बसवल्यानं काँग्रेसचा आक्षेप. तर ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना पुढच्या रांगेत बसवल्यानं राहुल गांधी मागच्या रांगेत, संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट सोहळा, देशवासियांची गर्दी. सही रे सही नाटकाचा 4444वा प्रयोग मुंबईत संपन्न. राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती. राज ठाकरेंकडून अभिनेते भरत जाधव यांचं कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.